नमस्कार, आपण पाहताय झी 24 तास. मी कमलेश सुतार. टू द पॉईंटच्या विशेष भागामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारतानं दहशतवादाला गेली अनेक वर्ष कसा त्याचा सामना केला आहे आणि ऑपरेशन सिंदूर का करावं लागलं, सीमेपलीकडून वारंवार दहशतवादाला मिळणारं खतपाणी, त्याला मिळणारं प्रोत्साहन, याचा नेहमीच भारताला फटका बसला आणि ही सगळी भूमिका मांडण्यासाठी एक प्रतिनिधींचं शिष्टमंडळ भारताने अनेक देशांमध्ये पाठवलं होतं. महाराष्ट्रासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची संधी महाराष्ट्रातल्या एका मराठी आणि तरुण खासदाराला मिळाली होती. हे शिष्टमंडळ भारतात परत आलं आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्याचं नेतृत्व केलं होतं. डॉक्टर साहेब, स्वागत आहे. नमस्कार. टू द पॉईंटमध्ये. आताच तुम्ही परत आलात, म्हणजे खरं तर अजूनही जेटलॅग असेल असं मी गृहीत धरतो, पण साधारणपणे किती 10 दिवसांचा की किती 2 आठवड्यांचा दौरा होता? 2 आठवड्यांचा. 14 दिवस. कसा होता अनुभव? कारण हे पहिल्यांदाच काहीतरी आंतरराष्ट्रीय पातळीवरती तुम्ही जाऊन भारताचं प्रतिनिधित्व करत होतात. काय होता अनुभव? अनुभव म्हणजे पहिल्यांदाच असं डेलिगेशन लीड करण्याची संधी मिळाली. त्यासाठी मी आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी माझ्यासारख्या एका तरुण खासदारावरती ही जबाबदारी दिली, एक डेलिगेशन लीड करण्याची. आणि त्या डेलिगेशनमध्ये सगळे सिनियर लोक होते आणि संपूर्ण जे डेलिगेशन्स होते 7, त्याच्यात सगळ्यात तरुण तर डॉक्टर श्रीकांत शिंदे. आणि सगळ्यात तरुण माणसाकडे नेतृत्व होतं. हां, आणि त्याच्यामध्ये सगळे सिनियर जे ज्यांचं कारकीर्द 34 वर्ष पार्लमेंटमध्ये, SS अहलुवालिया जी सारखे आणि फॉर्मर मिनिस्टर राहिलेले, AT बशीर मोहम्मद जे मुस्लिम लीग येतात, त्यांचा अनुभव 50 वर्षाचा पॉलिटिक्समध्ये, ते पण फॉर्मर मिनिस्टर. अतुल गर्ग सारखे लोक होते, ते पण मिनिस्टर. मनन मिश्रा, बासुरी स्वराजजी, त्या सुषमा स्वराज यांच्या कन्या. सस्मित पात्रा जे BJDचे ऑपोजिशनचे फ्लोअर लीडर आहेत तिथे राज्यसभेमध्ये. तर अशा सगळ्या लोकांचं नेतृत्व करण्याची एक संधी तिथे मिळाली. आम्ही सगळ्यांनी एक टीम म्हणून काम केलं आणि खूप मोठं एक्सपोजर ॲक्च्युली ह्या निमित्ताने मला मिळालं. वेगवेगळ्या देशांमध्ये जाता आलं, त्या देशांना समजता आलं, तिकडची इकॉनॉमी कशी चालते, काय परिस्थिती आहे, या सगळ्या गोष्टी. कुठे कुठे तुम्ही UAEला गेला होतात, काँगोला होतात, अजून इतर कुठल्या देशांत तुम्ही? आमच्याकडे 4 देशांची जबाबदारी दिली होती. UAE, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो, सिएरा लिओन आणि लायबेरिया. हे 3 देश वेस्ट आफ्रिकामधले आहेत आणि एक UAE मिडल ईस्ट. पण हे जे देश आहेत त्यातले 2 देश आहेत OIC नेशन्स, म्हणजे ऑर्गनायझेशन्स फॉर इस्लामिक कोऑपरेशन, जे धर्माच्या आधारावरती जो ग्रुप बनलेला आहे देशांचा. आणि पाकिस्तान पण त्याचा भाग आहे. आणि पाकिस्तान पण त्याचा भाग आहे OIC नेशन्सचा. तर म्हणून हे 2 नेशन्स खूप महत्त्वाचे. त्यातला अजून एक नेशन म्हणजे सिएरा लिओनच नॉन परमनंट मेंबर UN काउन्सिलमध्ये पण आहे, युनायटेड नेशन्सच्या सेक्युरिटी काउन्सिलमध्ये. त्याचबरोबर DR काँगो आणि लायबेरिया हे जे आहेत हे देखील नॉन परमनंट मेंबर्स युनायटेड नेशन्सच्या सेक्युरिटी काउन्सिलमध्ये आता पुढच्या वर्षासाठी होतील. तर हे महत्त्व होतं. लोकांना असं वाटत होतं की आता हे वेस्ट आफ्रिकामधले 3 देश कुठले देश आहेत हे. आम्ही पण जेव्हा आम्हाला जबाबदारी दिली तेव्हा आम्ही पण अगोदर ते शोधले देश की ॲक्च्युअल कुठे जायचं आहे करून. पण नंतर त्याचा अभ्यास केल्यानंतर कळलं की काही देश जे आहेत UN सेक्युरिटी काउन्सिलच्या निमित्ताने खूप महत्त्वाचे आहेत. काही डेलिगेशन्सला ब्रिक्स नेशनमध्ये पाठवलं. तर अशी ही एक वेगळी जबाबदारी आमच्यावरती होती. पण मग साधारणपणे तुम्ही तर म्हटलात की आम्ही नकाशावर पहिले देश शोधले की हे नक्की कुठले देश आहेत. पण मग इथे जाताना फोकस तुम्हाला ठरवून दिला होता की तुम्हाला जाऊन इथे हे बोलायचं आहे, की श्रीकांत शिंदे स्वतः ठरवतं की इथे जाऊन मला ही भूमिका मांडायची? आम्हाला बघा, जाण्याच्या 1 दिवस अगोदर ब्रीफिंग केली होती MEAच्या माध्यमाने, एक्सटर्नल अफेअर्सच्या मिनिस्ट्रीनी. तिथे फॉरेन सेक्रेटरी होते, तर त्यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दलची माहिती, त्याचबरोबर गेले अनेक वर्ष कशाप्रकारे वेगवेगळे टेररिस्ट हमले आपल्या देशांवरती होत आलेले आहेत, कशाप्रकारे त्याच्यामध्ये पाकिस्तान इन्वॉल्ड आहे, कशाप्रकारे वेळोवेळी जेव्हा इंटरनॅशनल इन्व्हेस्टिगेशन्स झाले त्याचे संबंध, सगळे लिंक्स सगळ्या टेररिस्ट गतिविधींचे हे पाकिस्तानमध्ये जाऊन कसे सापडतात, कशा प्रकारे टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स पाकिस्तानमध्ये फ्लरिश करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी एक ब्रीफ झालं होतं. पण आम्हाला वाटलं होतं की आम्हाला असं दिलं जाईल की कॉमा, फुल स्टॉप ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या या फ्रेममध्ये राहूनच बोलायच्या. पण त्यांनी सांगितलं की हे फक्त एक जनरल पर्स्पेक्टिव्ह आहे
एक डिरेक्टिव्ह आहे तुमच्यासाठी, तुम्ही तिकडे गेल्यानंतर आम्हाला तुमच्यावरती सगळ्यांवरती विश्वास आहे की तिकडे जाऊन भारताची माझं चांगल्या प्रकारे आपण मांडाल. तर आम्ही देखील अभ्यास केला या सगळ्या देशांबद्दल आणि जाणून घेतलं की का आम्हाला नक्की ह्याच देशामध्ये पाठवलेलं आहे. अच्छा, मग का तुम्ही म्हणजे आता काँगोसारखा देश आहे जिथे ऑलरेडी त्या देशामध्ये यादवी मजलेली, तिकडे सिव्हिल वॉर चालू आहे त्या देशांमध्ये, अशा देशांमध्ये जाऊन भूमिका मांडणं किंवा तिथल्या काही तुम्ही जसं म्हणतात की काही इस्लामिक राष्ट्र आहेत की जे थोडेसे त्यांचा थेट नसला तरी तुम्ही उल्लेख केला त्या जागतिक संघटनेच्या इस्लामिक ह्याच्यावरती मेंबर. आमच्या जेव्हा आम्ही ब्रीफिंगला गेलो होतो, आमच्या डेलिगेशनमधल्या एका खासदाराने विचारलं की नक्की आपण काय साध्य करतोय तिथे जाऊन, की तिथे तर स्वतःचाच प्रॉब्लेम आहे. खासदारांना ते शिकायचे हा प्रश्न खरं तर अनेकांना पडला देशामध्ये की आपण या छोट्या छोट्या देशांमध्ये पाठवून करतोय नक्की साध्य काय करतोय. स्वतःचाच प्रॉब्लेम आहे, सिव्हिल वॉर चालू आहे डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये. खूप पूर्वीपासूनचा त्यांचा तो इतिहास आणि आजही सुरूच आहे. आम्ही गेलो होतो तरी तो सिव्हिल वॉर ईस्टर्न पार्टमध्ये त्यांचा सुरू आहे. सियरा लिओन जस्ट आता सिव्हिल वॉरमधून बाहेर पडलं, म्हणजे 91 ते 2001 पर्यंत तिथेही सिव्हिल वॉर सुरू होता. या सगळ्या देशांमध्ये रेअर मिनरल्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये, त्याच्यामुळे हा गेले अनेक वर्ष सिव्हिल वॉर इथे सुरू आहे. आणि मग तो खासदारांनी प्रश्न विचारला की आता त्यांचे प्रॉब्लेम, स्वतःचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, ते आपले प्रॉब्लेम्स ऐकण्यासाठी किती इंटरेस्टेड असतील. इथे आम्हाला आमचंच तर तुम्ही तुमचं काय घेऊन आलं. पण जेव्हा आम्ही याच्याबद्दल रिसर्च केला तर मी तुम्हाला सांगितलं की 2 OIC नेशन्स आहेत याच्यामध्ये आणि 2 जे आहेत हे नॉन परमनंट मेंबर UN सिक्युरिटी काउन्सिलमध्ये होतील. जेव्हा UN सिक्युरिटी काउन्सिलमध्ये टेररिझमविषयी चर्चा होणार किंवा तिथे कुठली चर्चा होईल तेव्हा हे सगळे छोटे छोटे देश जे आहेत हे बरोबर असले पाहिजे. आणि सियरा लिओन हा असा देश आहे की त्याचा आफ्रिकन युनियनमध्ये पण खूप मोठा होल्ड आहे, युरोपियन युनियनमध्ये पण ऐकलं जातं आणि UN सिक्युरिटी काउन्सिलमध्ये पण ऐकलं जातं. अच्छा, तर सगळे देश प्रॉपर अभ्यास करून जे आहेत हे MAने आम्हाला दिले होते, जेणेकरून एक एक देश हा भारताच्या बाजूने उभा राहील. छोटे जरी देश असले तरी आफ्रिकन कॉन्टिनेंट हा खूप मोठा आहे. होय, जर आपण पाहिलं की आफ्रिकन कॉन्टिनेंटमध्ये खूप सारे देश आहेत. DR काँगो त्यातला भौगोलिकरित्या सगळ्यात दुसरा मोठा साऊथ आफ्रिकेनंतरचा देश आहे. आणि त्याचबरोबर बाकी जे डेलिगेशन गेले ते देखील आफ्रिकेमध्ये गेलेत, काही 4 नेशन्स त्यांनी कव्हर केले. म्हणजे एकंदरीत एका आफ्रिकन कॉन्टिनेंटमधले 7 देश आपल्या डेलिगेशन्सनी, वेगवेगळ्या डेलिगेशन्सनी कव्हर केले. तर आफ्रिका पण जसं US महत्त्वाचा आहे, UK आहे, बाकी देश मोठे मोठे देश, जपान महत्त्वाचा आहे, देश महत्त्वाचे, तसे छोटे छोटे देश देखील महत्त्वाचे आहेत. जेव्हा टेररिझमवरती चर्चा होईल तेव्हा पाकिस्तानला आयसोलेट करण्यासाठी हे सगळे देश महत्त्वाचेच. त्याचा अभ्यास जो आहे हा आजपासून आपण सुरू केला. आणि या सगळ्या देशांमध्ये जेव्हा आम्ही गेलो तेव्हा खरंच त्यांना समजून घ्यायचं होतं की का गेले इतके वर्ष भारतावरती हमले होत आहेत, टेररिझम गतिविधी त्या ठिकाणी पाकिस्तानकडून केले जात आहेत. तर आम्ही सगळ्या लिडरशिप्सला भेटलो, थेट प्रेसिडेंट, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, उपपंतप्रधान, फॉरेन अफेअर्स मिनिस्टर्स, तिकडचे खासदार, थिंक टँक. तर खूप लोकांना भेटण्याची संधी या निमित्ताने भेटली आणि त्यांचा देखील इंटरेस्ट होता तो. आम्ही प्रत्येक देशामध्ये 2-2 दिवस या सगळ्या लिडरशिप्सला भेटण्यासाठी दिले आणि त्यांचा स्वतःचा प्रॉब्लेम सुरू असताना देखील त्यांना अशा या वेस्ट आफ्रिकाच्या देशांमध्ये जिथून आता जर प्रवास करायचा असेल तर 18-19 तास लागतात परत मुंबईला येण्यासाठी. तर इतके लांब हे सगळे देश आहेत, पण त्यांना एक इंटरेस्ट होता की कशा प्रकारे भारतामध्ये काही गोष्टी चालू आहेत, कशा प्रकारे या सगळ्या टेररिझमशी लढताना भारत कसा 4थी मोठी अर्थव्यवस्था झालेला आहे. तर एक मोठा वेगळा एक्सपिरियन्स होता या सगळ्या देशांच्या सगळ्या लिडरशिप्सला भेटणं, त्यांना समजावून सांगणं की ऑपरेशन सिंदूर का करावं लागलं, याच्या अगोदर किती युद्ध झाले, किती हल्ले झाले भारतावरती. प्रॉक्सी वॉर भारत तुम्ही एकदम प्रॉपर सांगितलं की ह्या सगळ्या टेररिस्ट अटॅक्स जे होत आहेत ह्या प्रॉक्सी वॉर. थेट पाकिस्तानकडे तेवढा क्षमता नाही आहे भारताशी लढण्यासाठी, तर प्रॉक्सी वॉरच्या निमित्ताने ह्या सगळ्या गोष्टी टू डिस्टेबलाइज
भारताला डिस्टेबलाइज करण्यासाठी. या सगळ्या मुंबईत आपण बघितलं 26/11 प्रॉक्सी वॉर झाला, 26/11 झाला, तुमचा सिरियल ब्लास्ट झाला मुंबईने सगळ्यात जास्त त्या अतिरेकी कारवायांची किंमत मोजली. पण श्रीकांतजी, जसं आपण सांगत होतो, भारत देश म्हणून जेव्हा आपण आपली तिथे बाजू मांडत होतो, पाकिस्तानने सुद्धा जागतिक स्तरावरती आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांचं म्हणणं होतं की भारताकडनं हे प्रोव्होकेशन होतं, भारताने आमच्या सिव्हिलियन एरियाजवरती हल्ले केले, भारताने आमच्या सुरुवात केली, कुरापत भारताने काढली, आणि अनेक त्यांची आपण व्हिज्युअल्स बघितले जिथे आलेली होती की इंडिया वॉज प्रोव्होकिंग तिथलं टेन्शन, असं त्यांनी जागतिक स्तरावरती मांडण्याचा प्रयत्न केला. फॉल्स प्रोपगेंडा ब्रेक करण्यासाठी, बस्ट करण्यासाठी आम्ही सगळे गेलो होतो. जेव्हा दोन राष्ट्राचे लोक भेटतात तेव्हा खूप गोष्टी डिटेलमध्ये चर्चा होती. तर त्याही लोकांना काही असा फॉल्स प्रोपगेंडा केला होता की भारत हा कशा प्रकारे ॲग्रेसर आहे, नेहमीच हा इनिशिएट घेत असतो. तर ह्या सगळ्या आम्ही जाऊन तिथे पाकिस्ताननी तो फॉल्स प्रोपगेंडा क्रिएट केला होता की कशा प्रकारे पाकिस्तान हा ॲग्रेसर आहे. भारताने नेहमी शांतीची भूमिका घेतली आहे, पीस टॉक्सची भूमिका घेतली आहे, डायलॉग्स नेहमी कसे भारताने केले. आपले 2 प्रधानमंत्री कशा प्रकारे पाकिस्तानमध्ये गेले, तिथे जाऊन भेटले, तिथे वेगवेगळे डिक्लेरेशन साईन केले. लाहोर डिक्लेरेशन फॉर एक्झाम्पल असेल, अटल बिहारी वाजपेयी जेव्हा गेले होते, त्याच्यानंतर लगेच कारगिल घडलं. प्रत्येक वेळेस जेव्हा आता आपण आपले प्रधानमंत्री जेव्हा गेले त्यानंतर लगेच मुंबई हल्ला झाला. तर प्रत्येक वेळेस जेव्हा आपण टॉक्स इनिशिएट केले, डायलॉग इनिशिएट केला, तर बॅकस्टॅबिंग करण्याचं काम पाकिस्ताननी केलं. प्रत्येक वेळ हल्ला करण्याचं काम पाकिस्ताननी केलं, सीज फायर व्हायोलेशन करण्याचं काम पाकिस्ताननी केलं. या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना पटवून देऊन एव्हिडन्ससह सिरीज वाईज, डेट वाईज ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगण्यासाठी आम्हाला खूप वेळ मिळाला तिथे, आणि त्यांना समजण्यासाठी देखील खूप वेळ मिळाला. अच्छा, पण तुम्हाला विचारलं कारण हे देश हे त्रयस्थ देश आहेत, न्यूट्रल आपण म्हणू शकतो एक प्रकारे, त्यांनी तुम्हाला विचारलं का प्रश्न? कारण पाकिस्तानने बाजू मांडणं वेगळं, की तुम्ही असं करता आहात का, किंवा भारताकडनं असं काय होतं आहे का, असे काय प्रश्न तिकडे विचारले गेले? आम्हाला वेगवेगळे प्रश्न जे आहेत हे विचारले गेले. या अनुषंगाने देखील विचारले गेले की हे जे अतिरेकी हल्ले होत आहेत त्याच्या मागे नक्की पाकिस्तान आहे का कोण आहे. तर त्यांना आम्ही सगळं सांगितलं की जेव्हा जॉईंट इन्व्हेस्टिगेशन झाले, आम्ही पाकिस्तानच्या जे टेररिस्टनी ट्रेनिंग घेतलेली आहे पाकिस्तानच्या या सगळ्या टेररिस्ट ऑर्गनायझेशन्समधून, जैश ए मोहम्मद असेल, लष्कर ए तोयबा असेल, TRF असेल, त्यानंतर हिजबुल मुजाहिदीन असेल, हे एव्हिडन्सेस आहेत बोललो, आणि हे प्रूव्ह झालेलं आहे. आणि US आणि UN त्यांना लिस्टेड टेररिस्ट घोषित केलेलं आहे पाकिस्तानच्या सगळ्या टेररिस्टला, आणि ते एकदम फ्रीली पाकिस्तानमध्ये फिरत असतात, आर्मीबरोबर त्यांना बघितलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टीचा जेव्हा आम्ही पुरावा त्यांना दिला, सादर केला, तेव्हा त्यांना देखील वाटलं की बाबा हे जे होतं हे पाकिस्तानकडून होतं आहे. म्हणूनच त्याच्यातल्या 2 देशांनी, सियरा लिओन, लायबेरियानी, त्यांच्या पार्लमेंटमध्ये मौन देखील बाळगलं, मोमेंट ऑफ सायलेन्स ऑब्झर्व केलं. खूप मोठी गोष्ट आहे ही, आणि कंडेम केलं, निंदा केली. जो हे सगळं जसं 22 एप्रिलला जे पहलगामवरती हल्ला झाला, त्या हल्ल्याचा निषेध देखील त्यांनी पार्लमेंटमध्ये केला. एकीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्ही इकडे भूमिका मांडत असताना इकडे देशांतर्गत सुद्धा त्याच्यावरती त्या सुद्धा टीका झाली. तुम्ही ज्या शिष्टमंडळाचा भाग होता त्याला काही म्हणजे महाराष्ट्रातल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी, विशेष करून संजय राऊत यांनी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी असं त्याला म्हटलं. तर तुम्ही हे तिकडे बाजू मांडत असताना इकडे अशा प्रकारे जेव्हा टीका होत होती. बघा, प्रत्येक वेळेस पॉलिटिक्स आणि राजकारण प्रत्येक गोष्टीला करणं हे बरोबर नाही. आणि 14 दिवस लोक जेव्हा जातात वेगवेगळ्या भागांमध्ये, आता त्यांना जायला पाहिजे तिकडे, मी जिथे गेलो होतो तिकडे पाठवलं पाहिजे, मग तिकडची परिस्थिती कळेल की किती टूर्स आणि किती ट्रॅव्हल्स तिथे होईल करून. बघा, इथे एका भूमिकेने आम्ही गेलो होतो, एक मोटिव्हनी गेलो होतो की दिवसभरामध्ये तिकडच्या वेगवेगळ्या लिडरशिप्सला भेटणं. आम्ही दिवसामध्ये 5-6 बैठका करायचो, जास्तच. मीडियाला भेटायचो, तिकडच्या डायस्पोराला भेटायचो, तिकडचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, उपपंतप्रधान, फॉरेन अफेअर्स मिनिस्टर, आणि त्या लोकांना भारताची भूमिका पटवून सांगणं आणि भारत कशा प्रकारे एफेक्टेड आहे या सगळ्या गोष्टी. तर ते एक मोठी जबाबदारी सगळ्यांवरती दिली होती. आणि खूप कमी वेळामध्ये हे ऑपरेशन सिंदूरनंतर लगेच हे डेलिगेशन्स बाहेर पडले, आणि खूप चांगला एक्सरसाइज, आउटरीच प्रोग्राम. पहिल्यांदा कुठला देश असेल, पहिल्यांदा कुठले प्रधानमंत्री असतील की ज्यांनी हा आउटरीच प्रोग्राम टेररिझमच्या विरोधामध्ये आणि बाकी देशांना सेन्सिटाईज करण्यासाठी घेतला. हे फक्त टेररिझम काय फक्त भारत आणि पाकिस्तान पुरतं मर्यादित थोडी आहे, हे आता बाकी सगळ्या देशांमध्ये केलेलं आहे. आफ्रिकेमध्ये आहे, त्याचबरोबर US मध्ये आहे, UK मध्ये ट्यूब ब्लास्ट झाला, US मध्ये ज्यांनी हमला केला,
9/11चा, त्याच्या मागे कोण होता मास्टर माइंड, तो कुठे भेटला, पाकिस्तानमध्ये अबोटाबादमध्ये भेटला. हे सगळं लोकांना आठवण करून द्यावं लागलं. तेव्हा जाऊन लोकांना ज्या या सगळ्या गोष्टी कळल्या की पाकिस्तान कशाप्रकारे नेहमीच ॲग्रेसरच्या भूमिकेमध्ये. आम्ही त्यांना उदाहरण दिलं सीजफायरमध्ये. सीजफायर देखील पाकिस्ताननी मागणी केली आणि आपण त्याला लगेच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे. तर नेहमी भारत हा शांतीच्या भूमिकेमध्ये, कारण की भारताला प्रोग्रेस करायचा. आज 4थी मोठी अर्थव्यवस्था, उद्या 3री मोठी अर्थव्यवस्था होऊ आपण. तर आणि जे टीका करतात मला वाटतं त्यांच्याकडे जास्त न लक्ष देता भारताची जी भूमिका आहे ही बाकी लोकांपर्यंत, देशांपर्यंत गेले. आज आम्ही 34 देश कव्हर केले. ज्या देशांबरोबर बघा जेव्हा डेलिगेशन जातं तेव्हा डिटेलमध्ये चर्चा होते, नाहीतर बाकी वेळेस जेव्हा चर्चा होत असते की बाबा फॉरेन अफेअर्स मिनिस्टर आहे, सेक्रेटरी आहे, त्यांच्याबरोबर कॉर्डिनेशन असते, बायलॅटरल ट्रेड असतो, रिलेशन असतो. पण ह्याच्यातून आम्हाला डिटेलमध्ये ज्या गोष्टी कळल्या त्या देशांबद्दलच्या, त्या देशांच्या अपेक्षा काय आहेत भारताकडून, भारताच्या काय अपेक्षा आहेत, ह्या सांगण्यामध्ये आम्हाला एक मोठा एक प्लॅटफॉर्म या निमित्ताने मिळाला. तर मी विरोधाचा प्रश्न का विचारला, कारण ना जेव्हा इथे विरोध होतो ती गोष्ट रिपोर्ट होते माध्यमांमध्ये आणि मग ती जागतिक स्तरावर सुद्धा जाते तिथे. तसंच होत आहे ना. राहुल गांधीचे जे स्टेटमेंट्स आहेत ते पाकिस्तान वापरत आहे. अच्छा, राहुल गांधी जे स्टेटमेंट इथे करतायत ते पाकिस्तान तिकडे दाखवत आहेत. तर राहुल गांधी नक्की भारताच्या बाजूनी आहेत की पाकिस्तानच्या बाजूनी आहेत, हा देखील मोठा प्रश्न आहे. हे देखील लोक बघतायत. आज जेव्हा आम्ही बाहेर जात होतो तिथे इंडियन डायस्पोराला भेटत होतो, इंडियन कम्युनिटीला भेटत होतो. भरपूर लोक महाराष्ट्रामधून पण भेटले. त्या लोकांमध्ये एक खूप चांगली भावना आहे या आउटरीच प्रोग्रामला घेऊन. अच्छा, की भारतीय प्रतिनिधी मंडळ जे आहे ते आमच्या देशांपर्यंत पोचतं आहे. इतक्या लांब आम्ही राहतोय, त्यांना देखील कळतं की इंडियन डायस्पोरा हा इथे मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि जिथे जिथे गेलो तिथे सगळीकडे इंडियन डायस्पोरा मोठ्या प्रमाणामध्ये होता. आणि तिथे विचारला गेला तुम्हाला प्रश्न का की तुमच्या देशातलेच राजकीय पक्ष? हो, विचारलं ना त्यांनी विचारलं. आम्ही त्यांना सांगितलं की अशा वेळेस जेव्हा डेलिगेशन, आता तुम्ही बघा डेलिगेशनमध्ये सगळे पक्ष लोक आहेत. शशी थरूर कुठल्या पार्टीचे आहेत? पक्षाचे आहेत, काँग्रेसचे. सलमान खुर्शीदजी कुठल्या पक्षाचे आहेत? आज कुठली भाषा ते बोलतात तिकडे जाऊन? एका आवाजात बोलतायत, टेररिझमच्या विरोधात बोलतायत. बिलकुल बरोबर आहे. सगळ्या डेलिगेशन जे आहेत ते आमच्या डेलिगेशनमध्ये तर ऑल इंडिया मुस्लिम लीगचे होते. E.T. बशीर मोहम्मद. कधी विचार केला होता शिवसेना आणि मुस्लिम लीग एकत्र? तिकडे दुसरीकडे ओवेसीची भाषणं खूप व्हायरल झाली. ओवेसी आपण ज्यांना वेगळ्या प्रकारे बघत होतो, ओवेसी कशा प्रकारे भारताची बाजू मांडतायत. तर सगळ्यात अगोदर अशा परिस्थितीमध्ये जर टेररिझम तुम्हाला संपवायचं असेल तर एकत्र सगळ्यांनी येणं खूप गरजेचं आहे. ते या डेलिगेशनच्या माध्यमाने दाखवून दिलं. 7 डेलिगेशनमधून 3 ते 4 डेलिगेशन हे ऑपोजिशन लीडर्स लीड करत होते. ही खूप मोठी गोष्ट आहे. सत्ताधारी नव्हते लीड करत, ऑपोजिशन लीडर्स लीड करत होते. त्यातून NDA मधून मी होतो आणि बाकी 2 डेलिगेशन फक्त बीजेपी चतुर्वेदी पण होते त्याच्यातलं. मला माहिती नाही ते कुठल्या डेलिगेशन शिवसेनेच्या होत्या. पक्षाची भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एक खासदार असं बोलतायत, दुसरीकडे त्यांच्याच पक्षाच्या खासदार त्या डेलिगेशनच्या मेंबर. मी तुम्हाला मोठं उदाहरण दिलं ना काँग्रेसचं. काँग्रेसचं उदाहरण दिलं तुम्हाला मी की काँग्रेसचे लीडर लीड करत होते. बिलकुल. तुम्ही त्यांची भाषणं बघा, शशी थरूर यांची. तर शशी थरूर हे काय म्हणतायत ह्यांना जरी विचारलं असतं म्हणजे राहुल गांधींनी, तरी त्यांना कळलं असतं. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायची गरज नसते. आपलं रिलेव्हन्स सिद्ध करण्यासाठी इथे बसून चर्चा करणं. त्यांनी तर हिशोब मागितला, देशाने त्यांच्याकडे हिशोब मागितला. पार्लमेंटवरती हल्ला झाला, तुम्ही काय केलं? मुंबईवरती हल्ला झाला, तुम्ही काय केलं? आज ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमाने आपण त्यांना रिटॅलिएट केलं, पण रिस्पॉन्सिबली केलं. विशेष करून राहुल गांधींची बरीच स्टेटमेंट आहे. त्यांनी सरकारला त्यांनी प्रश्न तिथे विचारले होते. त्यांचं कालचं एक स्टेटमेंट आहे, मला ते काय एक्झॅक्टली म्हटले त्याच्याबद्दल नाही, पण त्यांनी पंतप्रधानांना उद्देशून म्हटलं की पंतप्रधान सरेंडर करतायत आणि पाकिस्तानसमोर कुठेतरी भूमिका बोटचेपी आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती, असं त्यांचं म्हणणं आहे. एक युवा नेता म्हणून तुम्ही, कारण तुम्ही एका युवक नेत्याने लीड केलं आहे डेलिगेशन, तिकडे दुसरीकडे राहुल गांधी असं म्हणतायत. बघा राहुल, मी कालही सांगितलं की राहुल गांधी ज्या प्रकारे स्टेटमेंट करतात हे खूपच अभ्यास न करता आणि स्वतःचं पॉलिटिकल इनसेक्युरिटी आहे, स्वतःला पॉलिटिकली रिलेव्हंट दाखवणं पंतप्रधानावरती भाष्य करून, आणि ते देखील खालच्या स्तरावरती करणं. मला वाटतं खूप लोकांनी निषेध देखील केला. पण जे म्हणतायत ते आज आम्ही बाहेरच्या देशांमध्ये जाऊन, आणि आपल्या फॉरेन अफेअर्स मिनिस्टरने सांगितलं की याच्यामध्ये तिसऱ्या पार्टीची कोणाची त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन नव्हतं. हे पाकिस्तान, हे बायलॅटरली झालेल्या गोष्टी आहेत. पण अशा वेळी जेव्हा म्हणतात की हे सरेंडर केलं, हे केलं, मला वाटतं नरेंद्र मोदी जे आहेत हे डिफेंडर आणि प्रोटेक्टर ऑफ इंडिया आहेत, डिफेंडर आणि प्रोटेक्टर ऑफ द नेशन आहेत. ह्यांनी काय केलं? ह्यांनी कधी पाकिस्तानला विचारलं का?
की एवढे 2 पहलगामवरती हल्ला झाला, संसदेवरती हल्ला झाला, जम्मू काश्मीरच्या असेंब्लीवरती हल्ला झाला, अमरनाथच्या यात्र्यांवरती हल्ला झाला, मुंबईवरती सिरीज बॉम्ब ब्लास्ट झाला, तेव्हा मुंबईवरती 26/11 आला, तेव्हा कोणाचं सरकार होतं? आणि यांनी काय रिटॅलिएशन म्हणून काय केलं? ते वारंवार उदाहरण दिलं, वारंवार रिटॅलिएशन करण्याचं काम रिस्पॉन्सिबली मोदी सरकारने केलं, आपल्या सरकारने केलं आणि जवानांनी त्यांना उत्तर दिलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये पण तेच केलं, त्याच्या अगोदर उरीमध्ये पण तेच केलं. जेव्हा जेव्हा हल्ले झाले तेव्हा तेव्हा त्याला परतवून लावण्याचं काम जे आहे हे या टेन्युअरमध्ये झालं गेल्या 10 वर्षामध्ये. त्याच्या अगोदरचा इतिहास काढा तुम्ही. नाही, तेच म्हटलं की इतिहास वारंवार मधल्या काळामध्ये तुम्ही सोशल मीडियावरती बघत असाल, अनेकदा इंदिरा गांधींनी ज्या प्रकारे पाकिस्तान हँडल केला होता विषय, बांगलादेश जेव्हा पाकिस्तानचे 2 तुकडे झाले, वारंवार त्या गोष्टी शेअर केल्या जायच्या. एक परसेप्शन तसं क्रिएट होत होतं की ह्या 2 गोष्टी कम्पेअर करा, की तेव्हा इंदिरा गांधींनी किती फर्म भूमिका घेतली आणि आता मोदींची भूमिका आहे, कम्पॅरिझन झालं. हो, फर्मच भूमिका घेतली. ऑपरेशन सिंदूर ही फर्म भूमिका होती. 15 दिवसानंतर आपण भूमिका घेतली. 15 दिवसानंतर जेव्हा भूमिका घेतली, ही 9 टेररिस्ट कॅम्प्स उद्ध्वस्त केले. खूप मोठी गोष्ट आहे. 100 पैकी जास्त टेररिस्ट मारले गेले. ही फर्म भूमिका आहे. आपण टेररिस्ट ऑर्गनायझेशन्सवरती हमले केले, आपण सिव्हिलियन्सवरती हमले नाही केले. त्यांनी सिव्हिलियनवरती हमले केले. पूंछवरती, गुरुद्वारावरती हमले कोणी केले? पाकिस्ताननी केले. तर यांना पाकिस्तानचा जास्त लळा लागलेला आहे मला वाटतं. पाकिस्तानला हे सगळ्या गोष्टी पुरवण्याचं काम करत आहेत, त्यांचे स्टेटमेंट वापरले जात आहेत. तर त्यांना पुढे जाऊन रायबरेली सोडून रावलपिंडीमधून लढायचे का इलेक्शन? बट त्यांचं म्हणणं होतं की पाकिस्तान या गोष्टी ज्या सांगतात जागतिक स्तरावरती, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही भारताला चोख प्रत्युत्तर दिलं असं वारंवार पाकिस्तानकडनं सांगण्यात आलं. याला ते आवडतंय. नाही, असं याचा अर्थ त्यांना आवडतोय. याचा अर्थ जो आहे पाकिस्तान जे बोलतोय चोख प्रत्युत्तर दिलं, हे राहुल गांधीला आवडतंय. पाकिस्तान दुसरे की एक विशेष सत्र बोलावं, देशाला खूप गोष्टी जाणून घ्यायची गरज आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे की अनेक गोष्टी लोकांपर्यंत पोचल्या नाहीत की भारताला नक्की डॅमेज झाला का, भारताची नक्की पाकिस्तानकडनं जो काउंटर अटॅक झाला, आपला अटॅक किंवा त्यांच्या अटॅकला आपण जे उत्तर दिलं त्याच्यामध्ये काही डॅमेज झाला होता का, अशी वारंवार त्यात प्रश्न उपस्थित केले जातात आणि त्याच्यासाठी विशेष सत्र बोलवलं जावं आणि देशाला सत्य कळवा असं अनेक जण म्हणतात. कालच विशेष सत्र नाही, म्हणजे रेग्युलर सत्र असतं त्याच्या तारखा देखील आलेल्या आहेत. त्या देखील सत्रामध्ये सगळ्या गोष्टी डिस्कस होतील. पण यांना जास्त इंटरेस्ट जो आहे हा भारताचं नुकसान कसं झालंय, भारताचे किती विमानं पडली ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे ना, की भारताने त्यांची विमानं किती पाडले, भारताने त्याचे टेररिस्ट किती मारले ह्याच्याबद्दल प्रश्न नाही विचारत आहे. ह्याच्याबद्दल बाहेर जाऊन ते बोलत नाही आहे की भारताने इतके टेररिस्ट जे आहेत, जे LETशी संबंध आहेत, जे जैश ए मोहम्मदशी संबंध आहेत, हे विचारत नाही तिकडे की जो जैश ए मोहम्मदचा फाउंडर आहे त्याचा भाऊ अब्दुल अझहर हा तिथे फ्युनरलमध्ये पाकिस्तान आर्मीबरोबर उभा आहे, ह्याच्यावरती एक प्रश्न नाही विचारला. हे कधी प्रश्न विचारणार? तुम्ही जेव्हा गेला तुम्ही ह्या गोष्टी तिथे तुम्ही काही सोबत घेऊन गेला होतात का, क्लिप्स किंवा व्हिडिओज की दाखवताना तिथे? हो, आम्ही सगळं दाखवलं त्यांना की कशा प्रकारे जे फ्युनरलमधल्या फोटोज आहेत, जे जेव्हा कसाबला पकडलं इकडे त्यांनी कशा प्रकारे मान्य केलं की पाकिस्तानची याच्यामध्ये प्लॅनिंगमध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे, वेगवेगळे हल्ले झाले त्याच्यामध्ये एव्हिडन्सेस आहेत भारताकडे की त्याच्यामध्ये त्याचे सगळे लिंकेज जे आहेत ते पाकिस्तानमध्ये कसे जातात. तर हे वारंवार सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. फक्त लोकांना, जगाला हे उलगडून सांगण्याची गरज होती की अशा प्रकारे नेहमीच भारत हा शांतीचा संदेश घेऊन गेलेला आहे. हा ॲग्रेसरच्या भूमिकेमध्ये कधीच नव्हता, पण आमचं राईट आहे टू डिफेंड आर पीपल, टू डिफेंड आर सिटिझन्स. ते राईट जे आहे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमाने आम्ही पूर्णपणे त्याचं पालन केलेलं आहे. आमच्या देशाला डिफेंड करण्यासाठी आम्ही जो देश ज्या टेररिस्ट कॅम्प्सच्या माध्यमाने देशावरती हल्ले घडवतो, क्रॉस बॉर्डर टेररिझम करतो, त्यांना उद्ध्वस्त करण्याची आमच्याकडे ताकद आहे. नया भारत असं म्हणून जे मधल्या काळात एक नॅरेटिव्ह होतं की हे नया भारत आहे. हां, नया भारत आहे. ट्रेड अँड टेरर कॅनॉट गो टुगेदर. आम्ही म्हणून जी भूमिका घेतली भारताने की आता बस झालं, आता शांतीची भूमिका खूप वेळ घेतली आम्ही. आता जोपर्यंत तुम्ही टेरर थांबवत नाही तोपर्यंत तुमच्यावर ट्रेड पण नाही होणार, टॉक्स पण नाही होणार. म्हणून आपण ट्रीटी केली. ही भारताची भूमिका फार पूर्वीपासून राहिली की आतंकवाद आणि चर्चा सोबत होऊ शकत नाही, पण तरी त्यातनं काही फार चित्र बदललं असं आपल्याला दिसत. आता ठोस भूमिका घेतलेली आहे नरेंद्र मोदीजींनी. आज आपण त्यांची जी वॉटर ट्रीटी आहे ती देखील अबियन्समध्ये टाकलेली आहे. आपण अटारी बॉर्डर आहे ते क्लोज केलेलं आहे. तर जोपर्यंत टेरर थांबत नाही तोपर्यंत त्यांच्याशी बोलणं जे आहे हे व्यर्थ आहे. आतापर्यंत आपल्याला कळलेलं आहे. तुम्ही मगाशी आपला बोललात, मगाशी उल्लेख निघाला प्रॉक्सी वॉर. याच्यातनं काय काय होतं आहे, म्हणजे काउंटरफिट करन्सीज, म्हणजे नकली नोटा, नकली पैसा इथे आपल्या इकॉनॉमीत आणणं,
पायरसीसारखा एखादा मुद्दा आहे की जो सगळ्यात मोठा काही हजार कोटींचा जो मुद्दा आहे त्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणात आपली अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा तिथं प्रयत्न होतो आहे. ह्या लाँग टर्म गोष्टीत म्हणजे तुम्ही भूमिका जी मांडतायत प्रत्येक देशामध्ये जाऊन, तुम्ही म्हटलात की आम्हाला पाकिस्तानला आयसोलेट करायचं आहे किंवा जागतिक स्तरावरती भारताची एक भूमिका आम्हाला सांगायची आहे. या ज्या गोष्टी आहेत ज्या इन्फिल्ट्रेट झाल्या आहेत तुमच्या सिस्टममध्ये, त्याच्यासाठी काय श्रीकांतजी, म्हणजे कारण त्याच्यावर जास्त खरं तर फोकस करणं गरजेचं आहे ना. त्याच्यावरती पण आपण फोकस करतोय. त्याच्यावरतीही एक अंतर्गत ह्या सगळ्या कारवाई भारताकडून वारंवार जे आहेत ते होत आलेले आहेत. किती टेररिस्ट जे आहेत हे आपण पकडतोय. ह्या सगळ्या गोष्टी सुरूच आहेत की आपण जर कम्पेअर केलं की अगोदरचे टेररिस्ट थांबले आणि आत्ताचे टेररिस्ट गेल्या 11 वर्षांमधले, एक पहलगाम जो आता झाला, जो टुरिस्टवरती हमला झाला, त्याला सोडून तुम्ही मला सांगा की कुठल्या शहरावरती आतंकी हमला झाला. पण पहिले अगोदर मुंबईमध्ये तर तुम्हाला आठवत असेल की एका वर्षामध्ये 3-3 वेळा 2-2, 3-3 महिन्यांनी हमले झालेले आहेत, आक्रमणं झालेली आहेत. उरीचा झाला होता आपण मधल्या काळात, तुम्ही मगाशी तुम्हाला मी तेच बोललो की क्रॉस बॉर्डर टेररिझम जो आहे की बाबा तिथे सैन्यावरती अटॅक झाला, सैन्यावरती झाला, आज टुरिस्टवरती झाला. तर हे जे 2-3 कारवाई आहेत त्या जम्मू अँड काश्मीर पुरतं मर्यादित कारवाई आहेत. कुठल्याही मेजर स्टेटवरती गेल्या 11 वर्षांमध्ये हल्ला झालेला नाही. ह्याच्यामध्ये आपण यशस्वी झालो आहे. पण जेव्हा अगोदर एका वर्ष, मुंबईचं उदाहरण तुम्ही सांगितलं, सिरियल बॉम्बला झाला, तर एका वर्षामध्ये 2-2, 3-3 महिन्यांमध्ये हमले झाले ना. मुंबईने सगळ्यात जास्त किंमत त्याची मोजली अतिरेकी हल्ल्यांची. मला दुसरं मला तुम्हाला श्रीकांतजी थोडासा व्यक्तिगत प्रश्न, म्हणजे की तुम्ही इंटरनॅशनल अफेअर्स तुमचा विषय किती आवडीचा होता मला माहीत नाही, पण फार कधी याच्यावरती तुमच्याशी गप्पा मारण्याचा किंवा तुमच्या पार्लमेंटमधला परफॉर्मन्स बघता हा तुमचा फार जवळचा विषय असं वाटला. तुमचा म्हणजे आरोग्य तुमचा विषय, तुम्ही त्याच्यात काम करताय किंवा इतर गोष्टीमध्ये काम करताय. एकदमच जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाऊन ही भूमिका मांडायची, देशाची मांडायची, हे इकडे आपलं राजकारण, महाराष्ट्रातलं राजकारण सोडून जावं, त्याच्याबद्दल बघूया तुम्ही जर बोलणार असाल तर. पण एकीकडे गेल्या काही वर्षातलं हे राजकारण, म्हणजे तुम्ही खासदार झाल्यापासूनचं वेगळं राजकारण, आणि एकदमच जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरती होऊन एकदम तुम्हाला असं एक वेगळी 2 टोकं वाटली नाही का तिथे? नाही, खूप कधी कधी तुम्हाला कळत नाही की तुम्ही कशा प्रकारे परफॉर्म करू शकता करून बाहेर जाऊन. जेव्हा जबाबदारी येते तेव्हा त्याची तयारी जर नीट केली तुम्ही, अगोदरही आपण भाषण करायचो पार्लमेंटमध्ये, नंतर पण लीडर झालो, फ्लोर लीडर झालो, तेव्हा एक वेगळी जबाबदारी मिळाली, त्याच्यातून वेगळं शिकायला मिळालं. आणि आता इथे इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती गेल्यानंतर मी कधी विचार केला नव्हता की कुठल्या तरी देशाच्या सिनेटमध्ये जाऊन, जरी देश छोटा असला तरी त्या देशाच्या सिनेटमध्ये जाऊन मी भाषण करेन. तर लायबेरियाच्या सिनेटमध्ये जाऊन मला तिकडच्या खासदारांना भारताची बाजू ठोसपणे सांगता आली, मला तिथे माझे विचार मांडता आले, माझ्या प्रधानमंत्र्यांचे विचार मांडता आले, माझे 140 कोटी देशवासियांचे विचार मांडता आले. खूप मोठी गोष्ट आहे की एका पार्लमेंटमध्ये जाऊन, अप्पर हाऊसमध्ये जाऊन तिकडच्या सिनेटला संबोधन करणं. आणि लायबेरियामध्ये पहिला भारतीय खासदार झालो मी की ज्यांनी लायबेरियाचं सिनेट संबोधन, संसदेला. त्यानंतर सिएरा लिओनमध्ये आम्ही पार्लमेंटमध्ये गेलो, तिथे कमिटी रूममध्ये स्पीकर, डेप्युटी स्पीकर, ऑपोजिशन लीडर आणि सगळे त्यांचे खासदार होते. तिथे भारताची बाजू मांडता आली. हा अभ्यासाचा विषय मला वाटतं. आता एक जबाबदारी दिली प्रधानमंत्री मोदी साहेबांनी, त्याची पूर्णपणे त्याचा अभ्यास केला, आकलन केलं आणि त्याच्यानंतर तयारी करून जे आहे आम्ही गेलो. पण तिथे गेल्यानंतर देखील मनामध्ये धाकधूक तर होतीच की कशा प्रकारे एवढ्या सगळ्या लोकांशी बोलायचं. पण पहिल्या दिवसापासून ज्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करत असतात आणि एक राष्ट्रप्रेम, ज्या गोष्टीतून भारत पुढे गेलेला आहे, जे आतंकवादी हल्ले सहन केलेले आहेत, या तर सगळ्या गोष्टी तुमच्या मनामध्ये आहेतच, त्याची चीड आहेच. एखादी अशी या सगळ्या दौऱ्यादरम्यान अशी एखादी लक्षात राहिलेली घटना कुठली आहे का तुम्ही गेलात किंवा तिथे असं काय? आम्ही UAEचा दौरा संपवला आणि मग DR काँगोमध्ये, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशामध्ये गेलो. हा देश जो आहे हा आफ्रिकेमधला, साऊथ आफ्रिकेमधला नंतरचा सगळ्यात मोठा भौगोलिकरित्या मोठा देश आहे, विस्तीर्ण देश आहे. खूप रेअर मिनरल्स आहेत इकडे. इकडे गोल्ड आहे, डायमंड आहे, इथे बॉक्साईट, कॉपर, क्रोमियम असं. आणि ह्याच्यावरती त्यांचं युद्ध गेले अनेक वर्ष सुरू आहे, सिव्हिल वॉर. इथे सिव्हिल वॉरमधूनच पहिलं एथनिक वॉरमधून मग त्याचं रूपांतर सिव्हिल वॉरमध्ये झालं. एथनिक वॉर झालं, त्याच्यानंतर तिथे डेमोक्रेसी एस्टॅब्लिश झाली. डेमोक्रेसी एस्टॅब्लिश झाली तर तिथे प्रेसिडेंट जे झाले त्या आंदोलनामधून त्यांचं ॲसॅसिनेशन झालं, प्रेसिडेंट झालं. दुसरे प्रेसिडेंट झाले, त्यांचं ॲसॅसिनेशन झालं. आणि नंतर ते आत्ता एक रिबेलियन ग्रुप तिथे तयार झाला M23 करून.
तर तो तिथे आक्रमण करतोय, एक 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 सिटी ताब्यामध्ये घेतोय. आणि असं हे डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगोचा रक्तरंजित इतिहास. तुम्ही गेला तेव्हा काय त्यातलं काय सुरू होतं का त्यातलं? हां, आम्ही साऊथ वेस्टमध्ये होतो, चालू होतं ईस्टमध्ये. बरं. पण एकाच देशामध्ये सुरू आहे, सिव्हिल वॉर चालू आहे. पण आपल्या देशाची बाजू मांडण्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला पाठवण्यात आलं. सिक्युरिटी वगैरे सगळं होतं. पण अशी ही परिस्थिती आहे की तिथे खूप एन्व्हायरमेंट चांगलं आहे ना, तरी आपले ॲम्बेसेडर्स काम करत आहेत, तरी आपले एम्बेसी आहे तिथे, लोकांच्या सेवेमध्ये तिकडे आहेत. तर वेगवेगळे एक्सपिरियन्स. सिएरा लिओनमध्ये पण सिव्हिल वॉरचा विषय होता. मी सांगितलं की 2001मध्ये तो संपला, पण कुठे ना कुठेतरी थोडंफार सगळ्या गोष्टी सुरू असतात. तर ह्या देशांकडून देखील खूप, नाहीतर अशा देशांमध्ये, वेस्ट आफ्रिकामध्ये तर कधी मी माझ्या आयुष्यात गेलो नसतो. पण आता ह्या डेलिगेशनच्या निमित्ताने या देशांपर्यंत पोचता आलं. वेस्ट आफ्रिका ॲक्च्युअल काय आहे हे समजण्यामध्ये देखील खूप मदत झाली. एक तुमचा हॉरायझन वाढतो, एक तुमचं आकलन करण्याची क्षमता वाढते, इंटरनॅशनल अफेअर्स कळायला लागला. त्याचा अभ्यास आम्ही केला या सगळ्या 14 दिवसाच्या दौऱ्यामध्ये. तर खूप शिकण्यासारखं होतं, पॉलिटिकली देखील आणि स्वतःसाठी देखील. एक आमचे DR काँगोचे उपपंतप्रधान होते, त्यांनी तर तब्बल 1.5 तास आम्हाला दिला. 1.5 तास त्यांनी समजून घेतलं की का एवढा मोठा कॉन्फ्लिक्ट आहे इतके वर्षापासून. तर फार त्यांना इतिहास 1947 पासून हरी सिंगापासून तो 2025 पर्यंतच सांगायला लागला. तर त्यांना नंतर वाटलं की बाबा हा का एवढा पाकिस्तान एवढा हमला का करतोय कंटिन्युअसली तुमच्यावरती, आतंकवादी लढाई, काश्मीरवरून एवढं काय, काश्मीरमध्ये आहे काय, काश्मीरमध्ये काय आमच्यासारखे रेअर मिनरल्स आहेत का, सोनं आहे, कुठे हिरे आहेत, कुठं काय आहे. बोललो या सगळ्या काश्मीर इज आर ट्रेजर बोललो. काश्मीर आमचा अभिमान आहे, पृथ्वीवरचा स्वर्ग आहे. हा, आणि आपण म्हणतो अभिमान आहे हे त्यांना सांगितलं. की त्यांना ते एक होतं की असं का होतंय, पाकिस्तान सारखे हा गतवधी कारवाई का करतोय. जी, तुम्ही मगाशी म्हटलात की एकदम SS अहलुवालियांसारखे एकदम वरिष्ठ सदस्य, दुसरीकडे बान्सुरी स्वराज यांच्यासारख्या तरुण, जे सुषमा स्वराज यांच्या कन्या. काय तुमचा हा स्पॅन जो होता, अनुभव कसा होता? म्हणजे विशेष करून या अगदी 2 टोकाच्या, ज्यांचा एकदम प्रदीर्घ अनुभव आहे आणि एकदम नवीन आहेत. मी स्वतःच खूप सगळ्यात कमी वयाचा होतो आणि ते एटी बशीर मोहम्मद 79 year old, अहलुवालियाजी 74 वर्षाची. आणि ह्या सगळ्या, आणि बासुरी स्वराज एकदम सुषमा स्वराज यांच्या कन्या, त्या पेडिग्री घेऊनच आलेल्या आहेत सगळ्या गोष्टी. तर सस्मित पात्रा खूप ॲडव्होकेट आहे सुप्रीम कोर्टमध्ये, 2 वेळेचे खासदार आहेत राज्यसभेचे ते. तर अशा सगळ्या लोकांच्या मध्ये त्यांच्याशी कॉर्डिनेशन करून, समन्वय साधून एक टीम म्हणून काम करणं, तर खूप तो देखील एक एक्सपिरियन्स होता की ज्यांना कधी मी भेटलो नाही. हे सगळे लोकांना मी तिथे भेटता आलं मला, त्यांना त्यांचा अनुभव शेअर करू शकलो, त्यांना समजू शकलो. हे देखील आहे बघा लर्निंग. पण आता 4 वेगळ्या राजकीय पक्षांचे लोक एकत्र येतात तेव्हा डिफरन्सेस ऑफ ओपिनियन होतात. असं तुम्हाला याचा कुठे अनुभव आला का? इथे आम्ही एकाच लँग्वेजमध्ये बोलत होतो, एकाच सुरामध्ये सगळे बोलत होतो, कारण की आम्हाला आमची क्लॅरिटी आहे की आम्ही सगळ्यात अगोदर भारतीय आहोत. इथे भारताची बाजू मांडायला चाललो आम्ही. आणि अहलुवालियाजींसारखा एवढा मोठा की ज्यांचं 34 वर्ष पार्लमेंटचा अनुभव राहिलेला आहे, त्यांच्याकडून पण खूप काही शिकण्यात आलं. एटी बशीर मोहम्मद यांच्याकडून शिकण्यात आलं की इतके वर्ष, 50 वर्ष त्यांचं राजकारणामध्ये, पण त्यांच्याकडून काय शिकण्यात आलं की हा एक तरुण लीड करतोय, पण ह्याला कधीच असं वाटू नाही दिलं की बाबा तू काय, तुझं वय कमी आहे तर तू कसं काय लीड करू शकतो, मी ओव्हरपॉवर करतो, हे कधीच नाही. त्यांनी एक लीडर म्हणूनच तिथे मला देखील जे काय महत्त्व द्यायचं होतं ते महत्त्व दिलं. काही गोष्टी मी त्यांना विचारायचो की बाबा पहिलं मीटिंग झाली की बाबा ह्याच्यामध्ये काय चुकतं आहे का, ह्याच्यामध्ये काय ॲड करायला पाहिजे का. ते हळूहळू सगळ्या गोष्टी मी बोललो. स्वतःसाठी पण एक अनुभव होता हा पूर्ण एक प्रवास. स्वतः मध्ये पण काही गोष्टींचा बदल करून घेण्याची एक संधी होती, शिकण्याची एक संधी होती. तर खूप वास्ट अनुभव 14 दिवसांमध्ये, ज्या लोकांना कधी मी ओळखत नव्हतो, भेटलो नव्हतो, ती एक फॅमिली म्हणून आज एकत्र आम्ही काम केलं. तुम्ही तिकडे असताना म्हणजे मी काय ना, आपण हा
सिंधूरबद्दल तुमचे अनुभव आम्ही ऐकतो, तुम्ही देशात डेलिगेशन लीड केलं, पण काय तरी शेवटी महाराष्ट्राचं राजकारण बोलल्याशिवाय मी तुम्हाला आपण असे फार कमी आज नाही आज तुम्ही देशावरती आपण बोलतोय, नाही पण हे आपण देश आणि विदेश, इंटरनॅशनल अफेअर्स. पण इकडे ना आपल्या महाराष्ट्र देशात सुद्धा काही गोष्टी घडत होत्या. तुमची आता एका पक्षाचं नेतृत्व तुम्ही आता एका फ्लोअर लीडर तुम्ही त्या पार्टीचे आहात. महाराष्ट्रात अनेक गोष्टी घडत होतात मधल्या काळामध्ये. तिकडे युद्ध सुरू होतं किंवा युद्धजन्य परिस्थिती जसं आपण म्हणूया, पहलगाम झालं, पण त्या दरम्यान महाराष्ट्रात बऱ्याच गोष्टी घडतात. मनोमिलनाच्या चर्चा खूप आमच्या महाराष्ट्रात होत होत्या. म्हणजे दोन्हीकडे 2 ठाकरे बंधू एकत्र येणार आणि 2 पवार एकत्र येणार, अशी चर्चा गेली खूप दिवस सुरू आहे. तुमच्या अर्थात कानावरती पडल्या असतील या चर्चा. तर काय वाटतं तुम्हाला ही जी चर्चा तुमच्या कानावरती पडलं, पण मी त्या डिटेलमध्ये गेलो ना, कारण की आम्ही त्या देश समजण्यामध्ये त्याच्यामध्ये अभ्यास करत होतो जास्त. इकडचा तर अभ्यास आल्यानंतर करायचंच आहे. पण तरी साधारणपणे तुमचं ऑब्झर्वेशन काय, की असं एक चर्चा खूप सुरू आहे आणि त्याची आजही ती पुन्हा सुरू आहे, आपण ही चर्चा करत असाल ना, की 2 ठाकरे बंधू एकत्र येणार. मला वाटतं आता त्यांना दोघांना एकत्र यायचं असेल तर त्यांना कोण, मी नाही थांबू शकत, तुम्ही नाही थांबू शकत, तर त्यांनी त्यांचा विचार केला पाहिजे की खूप वर्षापासून हा चालू आहे त्यांच्या सगळ्या गोष्टी. तर त्यांनी एकमेकांना वाटत असेल त्यांना, ठाकरेंबद्दल पण तेच आहे आणि पवारांबद्दल पण तेच आहे, ते तुम्ही हा प्रश्न शिंदेंना विचारून कसं काय एक राजकीय तुम्ही एका पक्षाचे नेते म्हणून, बघा मी विश्लेषक नाहीये ना. तुम्ही करत असाल, तुम्हाला विश्लेषण केल्याशिवाय राजकारण करता तुम्ही विश्लेषक आहात. पण मला बघा त्याच्यामध्ये कोण कोणाबरोबर येणार हा जर आणि तरचा विषय. पॉलिटिक्समध्ये जर आणि तर थोडी असतं. तुम्ही फ्युचरिस्टिक गोष्टी नाही करू शकत. तुम्हाला काय वाटतं आता तुम्हाला बघा आम्ही शकतात एकत्र नाही येऊ शकत. आम्ही आमची पार्टी, आमचा पक्ष कसा वाढेल ह्याच्यासाठी आम्ही काम करतोय. रोज पक्षप्रवेश साहेबांच्या माध्यमाने होत आहेत, साहेब काम करतायत. तर तेवढा वेळच नाही खरं की कोण एकत्र येणार, त्याच्यामुळे काय समीकरणं बदलतील. मला वाटतं आपली लाईन आपण मोठी करत गेलं पाहिजे. आपण आपला पक्ष कसा मजबूत होईल त्याचं काम केलं पाहिजे, नाही ते दुसरा कोण काय करतंय त्याच्यामध्ये कशाला काय उडी घ्यायची. मला वाटतं हे साहेबांनी पण कधी केलंच नाही, शिंदे साहेबांनी. तर ते आपलं पक्ष कसा वाढेल त्याच्यामध्ये जास्त वेळ घालवला पाहिजे मला वाटतं. तर त्याच्यामध्ये आम्ही घालवतो. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कशाला विचार करत बसायचा, जे होईल ते होईल असं काय. हां, मग झालं तर काय फरक पडणार नाही असं तुम्हाला म्हणायचं. बघा आपण आता विधानसभेच्या अगोदर पण किती कॉन्टेम्प्लेशन करत होते लोक, काय काय बोलत होते. आज आली ना सत्ता परत एकदा, विश्वास होता महायुतीचा. आता परत दुसऱ्या निवडणुकांचे पडघम वाजत आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांचे, आता ते लवकरच होतील. त्याच्यात एक कशी तयारी आहे, चांगली तयारी चालू आहे. महायुती म्हणून एकत्र लढणार, महायुती म्हणून एकत्र लढणार, महायुती म्हणून एकत्र आज सगळे आम्ही काम करतोय. आणि महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्याची तयारी चांगल्या प्रकारे चालू आहे. रोज पक्षप्रवेश आहेत, रोज नगरसेवक प्रवेश घेत आहेत, नेते प्रवेश घेत आहेत शिवसेनेमध्ये. आणि लोकांना आता एक विश्वास आहे की शिंदेसाहेबांबरोबर गेल्यानंतर त्यांची जी कामं आहेत, त्या सगळ्या कामं जी आहेत हे 100% होतात. एक वेळ मिळतो शिंदेसाहेबांचा पक्षाकडून, जर पक्षाला साथ दिली की त्याचा एक रिस्पॉन्स मिळतो त्या कार्यकर्त्याला. कधीही कार्यकर्ता जो आहे तो येऊ शकतो पक्षाकडे, पक्षाच्या नेत्यांकडे बोलू शकतो त्यांच्याशी. पण निवडणुका कसं आहे, म्हणजे ही पहिल्यांदा निवडणूक होते, गेल्या जवळजवळ 7-8 वर्ष झाली मुंबई महापालिकेची निवडणूक झालेली नाही. मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला. आता ही कदाचित पहिली निवडणूक असली जिथे 2 शिवसेना कदाचित एकमेकांच्या समोर येईल. शिवसेना जी इतकी वर्ष राहते इथे, तर तुम्ही मुंबईत कधी पण शिवसेना पक्ष म्हणून, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष तुम्ही आज पुढे चालवत आहेत आणि तुम्ही म्हणतात की आम्ही त्यांचा वारसा चालवत आहे. मुंबईवरती सत्ता ही शिवसेनेची राहिली, पण तुम्ही युतीत लढणार आहात. अशा वेळेस मग कुठली भूमिका तुमची असेल? कारण मोठा भाऊ म्हणून शिवसेना लढायचा विचार करेल की, बघा मोठा भाऊ छोटा भाऊ ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी बोललो ना तुम्हाला, कशाला पडायचं. आपण आपली लाईन मोठी करत जायला पाहिजे, आपण आपला पक्ष मोठा झाला पाहिजे. आणि मुंबईकरांना काय पाहिजे, आज मुंबईकरांना कोस्टल रोड हवा होता, तो महायुतीने दिला. आज मुंबईकरांना अटल सेतू हवा होता, तो महायुतीने दिला. आज मुंबईला चांगले काँक्रीटचे रस्ते पाहिजे होते, ते महायुती देत आहे. मुंबईला मेट्रो पाहिजे होती, ते महायुती देत आहे. मुंबईकरांना घर पाहिजे होती, घरं जी गेले अनेक वर्ष ट्रान्झिटमध्ये लोक राहत आहेत, हा विचार कधी केला नाही उभाटाने. गेले अनेक वर्ष 40-40, 20-20, 25-25 वर्ष लोकांनी ट्रान्झिटमध्ये काढली. ह्याचा विचार नाही केला कधी की लोकांना बेघर करून ठेवलं आहे. आज आम्ही तो विचार केला. आज लोकांना जे गेले अनेक वर्ष ट्रान्झिटमध्ये अडकलेत किंवा SRAच्या प्रोजेक्ट्समध्ये अडकलेत, त्यांना बाहेर काढण्याचं काम आम्ही केलं. रमाबाई नगर एक मोठं उदाहरण आहे तुमच्याकडे. रमाबाई नगरमध्ये 9,000 लोकांना स्वतःचं हक्काचं घर सरकारनी बिल्डरला बाजूला केलं आणि स्वतः सरकार त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं, स्वतः पैसे इन्व्हेस्ट केले MMRDAने आणि स्वतः घरं बांधून 2 वर्षामध्ये त्या लोकांना घरं मिळते ज्यांना 20 वर्ष घरं नव्हती मिळाली. आज पोलीस कॉलनीचा विषय असेल, आज BDD चाळीचा विषय असेल, BDD चाळीचे पैसे कोणी कमी केले? महायुतीच्या सरकारने केले. जी
तर आम्हाला इंटरेस्ट आहे की बाबा जे मुंबईकरांना गेले अनेक वर्ष जे मिळालं नाही ते मुंबईकरांना मिळालं पाहिजे, या हेतूने आम्ही काम करतो आहे. इथे छोटा हो मोठा हो या सगळ्या गोष्टी मला वाटतं त्या दुय्यम आहेत. आणि मुंबईकरांसाठी ही महायुती काम करते. त्याचं प्रत्यय आपण पाहत आहे की कोस्टल रोड जो दिसतच नव्हता कधी, तो 3 वर्षामध्ये आम्ही पूर्ण करू शकलो, 2.5 वर्षामध्ये. आज कोस्टल रोडने जाताना लोकांचा किती वेळ वाचतो. तरीसुद्धा एक तुम्ही महायुतीबद्दल बोलतात, आम्हाला वारंवार कुरबुरी ऐकायला येत असतात. रायगडसारखा असेल, पालकमंत्रीपदाचा विषय असेल, विशेष करून मग मित्रपक्षांमध्ये नाराजी असेल, या गोष्टी तरी वारंवार तुम्ही म्हणतात की आम्ही महायुती म्हणून एकत्र. बघा, काही लोकल विषय असतात, काही स्थानिक विषय असतात, ते मला वाटतं ते नेते बसून राष्ट्रवादीचे असतील, भारतीय जनता पार्टीचे किंवा शिवसेनेचे, हे सगळे बसून जे आहेत ह्या सगळ्या विषयांवरती तोडगा काढतायत. आता एक नवीन अनुभव घेऊन तुम्ही इथे आलात, आंतरराष्ट्रीय पातळीवरती देशाला रिप्रेझेंट करण्याची संधी तुम्हाला मिळाली. तुम्हाला व्यक्तिगत आणि तुमच्या राजकीय तुमच्या वाटचालीमध्ये आता वाटतं की या गोष्टीमुळे आपल्याला एक पुढचा टप्पा ह्याच्यासाठी एक तयार झाला होता? तुम्ही काय हिंट करताय मला कळतंय. मी काहीच हिंट करत नाही, मी प्रश्न विचारला. मी कधीच विचार केला नव्हता की मी माझा डॉक्टरी पेशा सोडून खासदार होईन. 2014 मी झालो, खासदार झालो. परत 2019 मला आठवतं की तुम्ही खासदार होता असताना तुमचा पेपर होता, बरोबर ना? हां, नंतर होता. खासदार झालो मी आणि नंतर मग माझा परीक्षा फायनल एक्झामिनेशन होती. नंतर मी पहिला MP झालो, मग MS झालो. तर तेव्हा झालो, दुसऱ्यांदा झालो, तिसऱ्यांदा झालो. तर मी कधी असे मोठ्या महत्त्वाकांक्षा वगैरे डोक्याच्या समोर ठेवलं नाही. आपल्याला जी जबाबदारी मिळाली आहे ती जबाबदारी पूर्णपणे 100% त्याचं पालन केलं पाहिजे. ती 100% त्याला न्याय दिला पाहिजे, ह्या भूमिकेचा मी आहे. तर पुढे काय होईल मी तुम्हाला सांगितलं, राजकारणामध्ये जर आणि तरचा विषय नसतो. जे आज आहे ते आज आहे, पण जी आज तुम्हाला जी संधी आहे त्या संधीचं सोनं केलं पाहिजे, त्याला पूर्णपणे तुम्ही न्याय दिला पाहिजे. ते करण्याचं काम मी करतोय. याच्यावरती कधी नाही, या अनुभवावरती पुस्तक लिहावंसं वाटतं? कारण महाराष्ट्रात सध्या पुस्तक लिहिण्याचा एक ट्रेंड आहे. अजून खूप लहान आहे पुस्तक लिहायला. नाही, या तुमचा जो आता हा तर अनुभव आहे, ह्याच्यावरती काही लिहिण्याचा विचार नक्कीच करतोय, पण पुस्तक वगैरे अजूनपर्यंत नाही. पुस्तकं वाचतात मग इतर वेळेला? एक नवीन पुस्तक आलंय, पुस्तक लिहायला खूप लोक आहेत. वाचलं की नाही? खूप रायटर. नरकातला स्वर्ग तुम्हाला पाठवलं, म्हणजे शिंदे साहेबांना पाठवलं राऊतांनी? हो का? माहिती नाही मला. तुम्हाला वाचायची इच्छा आहे का? म्हणजे तुम्ही वाचाल का? मिळाला तर वाचा. आता बघूया, आता वाचण्याची तर सवय आहे मला. ठीक आहे श्रीकांतजी, खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही आमच्याशी मनमोकळ्या गप्पा एक खूप चांगला अनुभव शेअर केला. खरं या गोष्टी खूप कमी होतात आणि या विषयांवरती चर्चा खूप तशी कमी होते. नाहीतर तुमचं रोज पॉलिटिक्सच सुरू असतं. नाही, म्हणून नाही, राजकारण हा त्याचा आपला अविभाज्य भाग आहे, पण तरीसुद्धा एक इंटरेस्टिंग मिशनवरती तुम्ही होतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताचा दहशतवाद विरोधी जी भूमिका आहे त्याच्याबद्दल तुम्हाला संधी. खरं तर खूप रेअर अशी ही संधी होती, पहिल्यांदाच अशी गोष्ट करतील, त्याचं तुम्ही नेतृत्व केलं. एक मराठी खासदार याचं नेतृत्व करतं, ह्याचं अनेकांना त्याचं बरं वाटेल, पण आज तुम्ही त्या अनुभव शेअर केलेत. काही खूप इंटरेस्टिंग गोष्टी त्यातनं आम्हाला कळल्या. खूप खूप धन्यवाद डॉक्टर श्रीकांत शिंदे. आपण आज झी24च्या स्टुडिओत आलात, टू द पॉईंट कार्यक्रमात सहभागी झालात. आपले खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.